1 मे हा दिवस देशभरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून मोठ्या दिमाखात साजरा केला जातो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची विभागणी केली गेली। त्यानंतर महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य उदयास आलं। महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांसाठी महाराष्ट्र दिन हा गौरवाचा दिवस आहे। या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे जाऊन अभिवादन केलं। स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांसह इतरांनी सुद्धा अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। यावेळेस बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे। देशात सर्वाधिक निर्यात करणारं राज्य आपला महाराष्ट्र असून देशातील सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। महाराष्ट्र राज्याचा आज 64वा वर्धापन दिन पुण्यात उत्साहात साजरा केला गेला। पुण्यामध्ये पोलीस ग्राउंडवर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहण केलं गेलं। यावेळेस विविध पोलीस पथकांकडून मानवंदना दिली गेली। मुंबईतल्या हुतात्मा चौक येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं। यावेळेस त्यांच्यासोबत अमित ठाकरे, मनसे नेत्या शालिनी ठाकरे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते। अहमदनगर येथील पोलीस परेड मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं। महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर पोलीस प्रशासन यांच्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागांनी सहभाग घेतला। यावेळेस पोलीस प्रशासनाकडून संचलन केलं गेलं। पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हा महाराष्ट्र दिनाच्या जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र राज्याच्या 64व्या स्थापना दिनानिमित्त धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाला। यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीत प्रत्येक मतदारानं आपला मतदानाचा हक्क नोंदवावा असं आवाहन केलंय। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। यावेळेस प्रशासनाचे सर्व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। येवला शहरात कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळेस येवला तहसील कार्यालयावर प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला। यावेळेस उपस्थित अधिकारी आणि नागरिकांनी मतदान करण्याची शपथ घेतली। यावेळेस तहसील परिसरात वृक्षारोपण केलं गेलं। गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र दिवस आणि गोंदिया जिल्ह्याच्या स्थापना दिवस गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। त्यानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर शासकीय ध्वजारोहण केलं। गोंदिया जिल्ह्याच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली। यावेळेस पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं वक्तव्य केलंय। संगमनेर शहरात आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला। संगमनेर शहरातील शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात शासकीय अधिकारी सहभागी झाले होते। बाळासाहेब थोरात बाहेर असल्यानं सत्यजित तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। सिंधुदुर्ग कणकवली येथील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी दगडातून कोरलेली राष्ट्रपुरुषांची चित्र चर्चेचा विषय असतात। दगडात कोरलेले राष्ट्रपुरुषांचे हे चेहरे महाराष्ट्राच्या नकाशावर मांडले गेले। नदीतील दगडावर कोणतीही प्रक्रिया न करता रंगाची उधळण करत चित्रकार सुमन दाभोलकर यांनी अनेक राष्ट्रपुरुषांची चित्र साकारली आहेत। चांदवडमध्ये 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त कला शिक्षक देव हिरे यांनी आगळ्या शुभेच्छा दिल्या। शाळेतील दर्शनी फळ्यावर महाराष्ट्राच्या अभिजात संस्कृतीचं दर्शनच कला शिक्षक देव हिरे यांनी घडवलं। त्यांनी रेखाटलेला हा फळा आणि त्यावरील महाराष्ट्राचं सर्वांगीण सुंदर असं दर्शन या संपूर्ण परिसरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे।
मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वपूर्ण असा कशेडी घाटातील बोगदा प्रवाशांसाठी खुला केला गेलाय। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा प्रवाशांसाठी दुतर्फा चालू केला गेलाय। मुंबईकडून येणाऱ्या किंवा गोव्याकडून जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास त्यामुळे सुखकर होणार आहे। सततचे अपघात आणि कशेडी घाटावरून जाताना लागणारा वेळ हा प्रवाशांचा यामुळे वाचणार आहे। मोजून अवघ्या 7 ते 8 मिनिटात चाकरमान्यांना कशेडी घाट ओलांडता येणार आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्यातील खंडाला येथे भीषण अपघात झाला। एका अवघड वळणावर पती पत्नी मोटारसायकलवरून जात असताना हा अपघात झालाय। खासगी बस आणि या दुचाकीमध्ये मोठा अपघात झाला। या अपघातात सुरेखा आनंद सणस ही महिला जागीच ठार झाली असून पती आनंद सहदेव सणस हे गंभीर जखमी झालेत। या अपघाताचा थरार झारा हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। अकोल्यामध्ये कूलरमध्ये पाणी भरताना अपघात झालेला आहे। अकोल्यात हा अपघात झालाय। विजेचा झटका लागून पोलीस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अकोला परिसरामध्ये त्यामुळे भीतीचं सुद्धा वातावरण पसरल्या हळहळ व्यक्त होती।